राज्यभरातील तब्बल 52,276 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय झालाय। अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील 52,276 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 1 ऑगस्ट पासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलंय। 2024-25च्या संच मान्यतेनुसार पटसंख्या आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं ग्राह्य धरली जाणार आहेत आणि यासंबंधी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, या निर्णयासंदर्भात काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून अंशतः शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ही मागणी होती आणि त्याला कुठेतरी आता यश मिळालेलं आहे। सरकारने जे आहे तर याबाबत शासन निर्णय जारी केलेला आहे आणि 52,776 शिक्षकांना या सगळ्या गोष्टीचा राज्यभरात फायदा होणार आहे आणि त्यामुळे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पद ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्यामुळे हा मोठा दिलासा या शिक्षकांना असणार आहे। आपण जर बघितलं तर शिक्षकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी आंदोलन केली जात होती, वेगवेगळ्या माध्यमातून निवेदनं दिली जात होती, मात्र अखेर या अंशतः शिक्षक आणि शिक्षकेतर आहेत त्यांना याचा जे आहे तर फायदा होणार आहे। मात्र हा शासन निर्णय करताना सरकारकडून एक गोष्ट आणखी जी आहे तर उल्लेख करण्यात आलेला आहे, यासाठी काही अटी आणि शर्ती देखील घातण्यात आलेल्या आहेत। या अटी आणि शर्तीचं जर उल्लंघन झालं तर तात्काळ जी संबंधित शाळा आहे तिचं अनुदान देखील रोखलं जाणार आहे। शिक्षण आयुक्तांना जे आहे तर याचे अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या धरूनच या जे आहे तर हे जो शासन निर्णय जो आहे तर तो लागू राहणार आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जी मागणी शिक्षकांची होती त्याला मोठ्या प्रमाणात यश आलं आहे असं म्हणता येईल। निश्चितच मोहसिन, त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरांसाठी मोठा निर्णय हा म्हणावा लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अंशतः अनुदानित शाळांसाठी टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलाय। 52,276 शिक्षक शिक्षकेतरांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 1 ऑगस्ट पासून हे टप्पा अनुदान मंजूर होईल। राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील 52,276 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलाय।